वांग किंवा वांग्याची भाजी म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात. परंतु आज मी गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत दाखवणार आहे. बरं, हे वांग्याचं भरीत पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते आणि लगेचच खावंसं वाटतं. तर न खाणारेसुद्धा अगदी आवडीने हे वांग्याचं भरीत खातील. चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. गावरान पद्धतीने मोठ्या वांग्याचं भरीत कसं करायचं ते पाहूयात. तर सुरुवातीला मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. आता कोमट पाणी आपल्याला का घ्यायचं आहे, तर वांग्यावर औषधांची फवारणी केलेली असते किंवा धूळसुद्धा असते, म्हणून आपण हे वांगं धुवून घ्यायचं आहे आणि कोरडं करून घ्यायचं आहे, कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आता वांगं घेताना वजनाला हलकं घ्यायचं आहे. हलकं वांगं घेतल्यामुळे त्यामध्ये बिया कमी निघतात. कमी बियांचं हे वांगं असतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, वांग्यांना अशा 4 ते 5 चिरा द्यायच्या आहेत, म्हणजेच ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर या वांग्याला आपल्याला अगदी थोडंसं तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि या चिरांमध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत. 2 किंवा 3 लसणाच्या पाकळ्या तुम्ही ठेवू शकता. बरं, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा या चिरांमध्ये घालू शकता, त्यानेसुद्धा मस्त चव लागते. तर इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे. आता या लसणाच्या पाकळ्या या वांग्यांबरोबर भाजल्या जातात आणि या लसणाचा फ्लेवर खूपच मस्त या वांग्याच्या भरतामध्ये उतरतो. त्याच्यामुळे वांग्याचं भरीत अजूनच टेस्टी लागते. आता अशाच पद्धतीने दुसऱ्या वांग्यामध्ये सुद्धा आपल्याला लसणाच्या पाकळ्या भरून घ्यायच्या आहेत. बरं, वांग्यामध्ये लसणाच्या पाकळ्या भरताना त्या चांगल्या अशा मध्ये लावून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही वरच ठेवल्या तर त्या भाजताना खाली पडतात आणि मग त्या लसणाचा फारसा उपयोग होत नाही किंवा तो लसूण चांगला भाजला जात नाही. तर इथे या दोन्ही वांग्यांना तेल लावून लसणाच्या पाकळ्या लावून झालेल्या आहेत. आता हे वांगे आपल्याला भाजायचे आहेत बरं का. तर भाजण्यासाठी इथे मी एक जाळी ठेवलेली आहे. ज्या जाळीवर आपण पापड भाजतो की नाही, तीच जाळी आहे. त्यावर हे वांगे भाजून घ्यायचे आहेत. आता वांगे भाजताना बघा, नवीन शिकणाऱ्यासाठी सांगते, वांगं ठेवल्यानंतर थोडंसं एका साईडने भाजलं की दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे किंवा दुसऱ्या साईडने आपल्याला ते वांगं टाकून घ्यायचं आहे. असं खाली वर सगळ्या साईडने अगदी वांगं व्यवस्थित भाजायचं आहे. बरं, आता वांगं भाजलं हे कसं कळणार, तर वांगं भाजल्यानंतर ते असं लिपलिपीत होतं, घट्ट किंवा कडक राहत नाही. याचा अर्थ वांगं आपलं भाजलं आहे बरं का. नाहीतर दुसरी पद्धत तुम्ही वापरू शकता. सुरीने त्याला थोडंसं टोचून बघायचं आहे. सुरी पटकन वांग्यामध्ये गेली की समजायचं आहे वांगं आपलं भाजलं आहे. तर अशाच पद्धतीने मी दोन्हीही वांगे इथे भाजून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वांग्यांना चव छान येण्यासाठी टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचे आहेत बरं का. तर इथे मी गावरान पद्धतीचे 4 टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असे फिरून फिरून भाजून घ्यायचे आहेत. टोमॅटो भाजायला फारसा वेळ लागत नाही. आता इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही 2सुद्धा घेऊ शकता किंवा वैशाली टोमॅटो वापरले तरीही चालतात, ते थोडेसे कमी आंबट असतात. आता इथे टोमॅटोसुद्धा भाजून झालेले आहेत. वांगं आणि टोमॅटो दोन्ही थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्याची साल अशी काढून घ्यायची आहे. थोडेसे गरम असतानाच साल वांग्याचीही लवकर निघते आणि टोमॅटोचीसुद्धा लवकर निघते. जर तुम्हाला असं हाताने साल काढता येत नसेल तर तुम्ही सुरीनेसुद्धा काढू शकता. सुरीनेसुद्धा ही साल पटकन निघते. बघा, इथे वांग्याची साल काढून झालेली आहे. आता टोमॅटोची सालसुद्धा काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. बरं, तुम्ही म्हणाल वांगे भाजताना वांग्याला तेल लावलं होतं, तर टोमॅटोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तर यालासुद्धा तेल लावायचं आहे का?
तर टोमॅटोला तेल लावायची काहीही आवश्यकता नाही. त्याची साल अगदी सहज निघते. आता हे टोमॅटो भाजल्यामुळे वांग्याच्या भरताला अजूनच मस्त चव येते. आता आपल्याला काय करायचं आहे, या वांग्यांचे सुरुवातीला देठ काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, आणि नंतर याला सुरीने असे कट करायचे आहे, किंवा तुम्ही स्मॅशरने सुद्धा असं याला बारीक करू शकता. पण याच्या थोड्याशा फोडी राहिल्यामुळे वांग्याचं भरीत खूप छान लागते. आता या वांग्यांबरोबरच आपण टोमॅटोसुद्धा स्मॅश करून घेणार आहोत. आता टोमॅटोसुद्धा मस्त शिजलेला आहे, पाहू शकता. अगदी मस्त मऊ झालेला आहे, सहज तो चिरला जातो. सगळे टोमॅटो आणि वांगे एकत्र करून मस्त असं हे बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे वांग्याचं भरीत करताना आपल्याला एक ठेचा करायचा आहे. तर इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालून हे छान आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. खूप आपल्याला हे बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता इथे मी कोथिंबीरी काड्यांसहित घातलेली आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, एका कढईत मोठे 2 चमचे तेल घालायचं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे थोडेसे फुलू द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक वेगळी पद्धत म्हणून शेंगादाणे घालायचे आहेत. तर इथे मी भाजून घेतलेले शेंगादाण्याची साल काढलेली आहे, आणि ते हे शेंगादाणे या तेलामध्ये पुन्हा थोडेसे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडा जास्त असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये आपण वाटलेला जो ठेचा आहे किंवा कुटून घेतलेला ठेचा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे, आणि पुन्हा आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा, मी सबंध शेंगादाणे घातलेले आहेत, ते सुद्धा भाजलेले. याच्यामुळं काय होईल, चव खूप छान लागेल, काहीतरी वेगळं आपल्याला खायला मिळेल. तुम्ही असे शेंगादाणे कधी घातले आहेत का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडीशी कांद्याची हिरवी पात घालायची आहे, आणि ती पात घातल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांद्याची पात आपल्याला फारशी शिजवायची नाही, एखादं मिनिटच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करायचं, याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर सुरुवातीला लाल तिखट, धणे पावडर, आपल्या आवडीनुसार हे मसाले घालायचे आहेत बरं का. आणि त्यानंतर महत्त्वाचा मसाला घालायचा आहे, तो म्हणजे कांदा लसूण मसाला आणि मीठ. आता आपण या भरितामध्ये कांदा लसूण मसाला घातल्यामुळे या भरिताला अगदी गावरान टेस्ट येईल बरं का. तर आता हे मसाले परतले की आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये वांगं आणि टोमॅटोचं जे आपण भरीत केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर आता हे भरीत परतताना आपल्याला किती वेळ परतायचं आहे, तर साधारण 5 मिनिट. आपण व्यवस्थित हे भरीत परतल्यामुळे काय होईल, या मसाल्यांचा फ्लेवर किंवा मसाल्यांची चव या भरितामध्ये व्यवस्थित उतरेल, आणि मग आपलं भरीत चवदार लागेल. बघा, या भरिताला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे, मस्त दिसत आहे. अगदी पाहता क्षणी हे वांग्याचं भरीत खावंसं वाटत आहे, हो की नाही? तर इथे आपलं गावरान पद्धतीनेच परंतु जरासं हटके असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर हे भरीत आपण ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो. अतिशय चविष्ट लागतं. आता या वांग्याच्या भरितावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे, आणि या भरिताचा मनसोक्त असा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही लवकरच करून पहा आणि याचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.